नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण स्टडी करत होतो. मॅथमॅटिक्स या विषयातील आपण वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट या टॉपिकला आपण सुरुवात केलेली होती. कन्सेप्ट काय हे आपण बघितलेलं होतं. नेमकी कन्सेप्ट काय, स्क्वेअर रूट काय असतं, कोणाला म्हणायचं, हे आपण बघितलेलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये हे सर्व डिस्कशन केलेले आहे. त्यातले काही सायलेंट पॉईंट्स म्हणजे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जे लवकर लक्षात येतात म्हणून त्याला सायलेंट म्हणतात. सायलेंट पॉईंट्स हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होते, जे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगाचे असतात. ओके. काही क्वेश्चन्स हे प्रॅक्टिकली एक्झाम्पल सॉल्व्ह करून सोडवायचे नसतात, तर काही ठिकाणी ते सायलेंट फीचर्स म्हणजे माझ्याला लॉजिक आपण म्हणू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये, ते यूज करून आपण क्वेश्चनचा आन्सर पटकन आम्ही शोधू शकतो. मेथड आपल्याला स्कूलच्या एक्झाममध्ये लिहावी लागते स्कॉलरशिपसाठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तुम्हाला ह्या लॉजिकचा उपयोग होतो. डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला हेच लॉजिक वापरून समोरचा एखादा व्यक्ती तुम्हाला फसवतोय का नाही फसवतोय हे तुम्हाला तिथं लक्षात यायला पाहिजे. स्कॉलरशिप एक्झाम हे फक्त एक्झाम नाही आहे, तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी आणि प्रोसेसिंग वाढवण्याचा एक मार्ग आहे, एक रोडमॅप आहे. हे तर तुम्ही जेवढा अभ्यास करताल तेवढं तुमची ब्रेन प्रोसेसिंग तुमची स्ट्रॉंग होणार आहे. समोरचा एखादा व्यक्ती आपल्याला टोमणा मारून बोलतोय का खरंच आपली स्तुती करतोय हे समजण्यासाठी ह्या सगळ्या फक्त मॅथमॅटिक्सच नाही, मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल या सगळ्या गोष्टींमधल्या जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचे असतात. आत्तापुरतं तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स, मराठी आणि इंग्लिश या विषयावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. ओके. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर काय असतं, स्क्वेअर रूट काय असतं हे बघितलं. आज आपण स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे हे तुम्हाला आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके. स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर रूट म्हणजे काय हे आपण बघितलं. कोणता नंबर कोणत्या टाईपमध्ये कोणत्या पोझिशनवरती कशा प्रकारे आपण बिहेव करतो, त्याचं पोझिशन कशी ठरते हे आपण बघितलं. 1 to 30पर्यंतचे स्क्वेअर्स बघितले. सायलेंट पॉईंट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काही की नंबर्स आहेत त्यांचे त्यांचे स्क्वेअर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात किंवा काढता आले पाहिजेत. ओके. आता हे कसे काढायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढं हे बघितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं बघितलं. पॉझिटिव्ह नंबर असो किंवा निगेटिव्ह नंबर असो, त्यांचा स्क्वेअर हा नेहमी काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. बट एखादा जर स्क्वेअर रूट आहे तो पॉझिटिव्हच असणारे नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट काय असणार आहे, मात्र तो एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असू शकतो. या दोन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. तसंच निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही, कॅनॉट बी इव्हॅल्युएटेड, बट इट कॅन बी स्टडी इन द इमॅजिनरी नंबर विच इज नॉट द पार्ट ऑफ युअर पोर्शन राईट नाव. सो जस्ट keep in mind this I is equal to root of -1, this value you have to keep in mind. Next we have these are the points you have to remember while solving the questions. हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. हे परत एकदा रिव्हिजन करून घ्या. ह्याची रिव्हिजन करत राहा, रिव्हिजन महत्त्वाची आहे. आज आपण बघूया स्क्वेअर फाइंड आउट करायचे आपण मेथड्स. पहिली मेथड आहे बाय मल्टिप्लिकेशन. कुठल्याही नंबरचा स्क्वेअर तुम्हाला काढायचा असेल, ओके, कुठल्याही नंबरचा तुम्हाला स्क्वेअर काढायचा असेल, सगळ्यात बेसिक प्रोसेस आहे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. आता त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. नॉर्मल मेथड जी आपण स्कूल लेवलला वापरू शकतो आणि दुसरी आहे वैदिक मेथड, जी तुम्हाला नॉर्मल मेथडचंच अपडेटेड व्हर्जन आहे. अपडेटेड म्हणण्यापेक्षा वैदिक मॅथमॅटिक्स हे आपलं एन्शंट इंडियामध्ये वापरलं जाणारं मॅथमॅटिक्स आहे, मल्टिप्लिकेशन टेक्निक आहे. ओके. ती आपल्याला इथं लर्न करायची आहे. वैदिक मॅथमॅटिक्स इझी आहे, समजली तर खूप इझी आहे, मस्त आहे. हे आपण इथं बघणार आहोत. तर पहिल्यांदा नॉर्मल मेथडने आपण एखादा नंबर घेऊया. सपोज मी नंबर घेतला 78. या 78चं मला काय करायचं आहे, स्क्वेअर काढायचं आहे. ओके. या 78चं मला काय करायचं आहे, स्क्वेअर काढायचं आहे. नॉर्मल मेथडमध्ये काय करणार मी, 78 मल्टिप्लाय बाय 78. ओके. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना पहिल्यांदा 8 मल्टिप्लाय करणार. 8 8 जा 64, 64. 4 डाऊन, 6 कॅरी केला. देन 8 7 जा 56, 56 + 6 62, बरोबर. हे झालं 62. देन 7 करताना इथे आपण 0 घेतो किंवा काही ठिकाणी प्लस लिहितात, काही लिहिलेलं तरी चालतं. हे का लिहायचं 0, हा 0 का लिहायचा किंवा इथं प्लस का लिहितात, कारण जेव्हा आपण हा 7 घेतो तेव्हा हा फक्त 7 नाही आहे, याची ॲक्च्युअल व्हॅल्यू असते 70.
ओके. हा 78 कसा असतो, 70 + 8 एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्ही तिसरी चौथीमध्ये शिकला असाल, चौथी पाचवीमध्ये. 78 त्याचा एक्सपान्शनमध्ये आपण लिहिलं, एक्सपान्शन फॉर्म कसा असतो, 70 + 8 असतो. हा जो 0 असतो हा 0 इथं शिफ्ट केलेला असतो. ओके. त्यामुळे इथं आपण 0 लिहितो किंवा प्लस लिहितो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता 7 मल्टिप्लाय करा. 7 8 जा 56, 56ला 6 येतं, कॅरी 5 आला. 7 7 जा 49, 49 प्लस हा 5, 49 प्लस 54. मग आता यांची ॲडिशन करायची. हा 4 इथे, 6 2 8, 6 4 10 0, 6084. म्हणजे 78चा स्क्वेअर किती आला आपल्याकडे, 6084. तर किती आला 78चा स्क्वेअर, इथे लिहितो खाली 6084. ही झाली नॉर्मल मेथड. आता आपल्याला बघायची वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड. याच्यामध्ये 78चा स्क्वेअर काढूया आपण परत एकदा. फक्त आता काय करायचं, 78 लिहायचा, त्याला पार्टिशन करायचं. ओके. आणि 78च्या खाली एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची. आता लक्षात येण्यासाठी मी काय करतो, ह्या दोघांचे कलर चेंज करतो. 7ला रेडच ठेवतो, 8ला ग्रीनमध्ये लिहितो. ओके. आता काय करायचं आहे, हे पार्टिशन लाईन आहे, ही झाली आपली राईट हँड साईड, ही झाली लेफ्ट हँड साईड. हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सांगतोय, क्वेश्चन सॉल्व करताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून. ओके. आता राईट हँड साईडला जो नंबर आहे 8, याचा स्क्वेअर करायचा आणि तो खाली लिहायचा. ओके. म्हणजे 8चा स्क्वेअर किती आला, 64. कसा लिहितोय, डबल डिजिटमध्ये लिहायचा. ओके. जरी तुमचा स्क्वेअर सिंगल डिजिटमध्ये आला तरी त्याच्या आधी 0 लिहून मग तुम्हाला तिथं तो डबल डिजिटमध्ये लिहायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. 2 अंकीमध्ये लिहायचं आहे कंपल्सरी, कुठलाही नंबर असू द्या. पुढे त्याचं एक एक्झाम्पल आपण घेणार आहोतच. आता लेफ्ट हँड साईडला 7 नंबर आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आणि तो त्याच्या खाली लिहायचा, जेवढा येईल तेवढा. ओके. मग 7चा स्क्वेअर किती आला, 49. या टाईपमध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता पुढचा, ही स्टेप महत्त्वाची आहे. याच्या खाली काय करायचं आहे, जे दोन्ही नंबर दिले आहेत, 7 दिला आहे, 8 दिला आहे, या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन आणि प्लस अजून एक मल्टिप्लिकेशन करायचं 2 ने. ओके. सिंगल डिजिट दिलेत, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 × 8 × 2, म्हणजे हे किती झालं, 7 8 जा 56, 56 2 जा 112. 112 या तिघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 112. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे, या मल्टिप्लिकेशनमधला एक डिजिट सेपरेट करायचा. ओके. म्हणजे 11 आणि 2 असे 2 सेपरेट भाग के झाले. तो 2 तुम्हाला कुठं लिहायचा आहे, या टाईपमध्ये लिहायचा आहे. उरलेला 11 तुम्हाला लेफ्ट हँड साईडला लिहायचा आहे. बघा बरं का, 112 हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते कसं लिहिले बघा नीट. 112 आलं. 112चा जो लास्ट डिजिट आहे 2, तो 2 डिजिट फक्त मी काय केलेला आहे, राईट हँड साईडला लिहिलेला आहे लाईनच्या, आणि उरलेले सगळे नंबर लेफ्ट हँड साईडला लिहिलेले आहेत. म्हणजे हा टोटल नंबर 112 आहे, 112 आहे, बट फक्त लास्ट डिजिट जो आहे तो लाईनच्या राईट हँड साईडला लिहिला आहे. आता यांची करायची ॲडिशन. ठीक आहे. इथं काहीच नाही, म्हणजे हा 0 येणार, 0 घ्यायचा. ओके. मग त्यांची ॲडिशन केली. 4ला 4, 6 + 2 8, 9 + 1 10, 10 0 डाऊन, 1 कॅरी केला. ओके. 1 तुम्ही कॅरी इथं 1 वरती पण करू शकता किंवा खाली पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला खाली कॅरी करायची सवय म्हणून मी खाली केलं आहे, तुम्ही वर करायचं असेल तर वर करू शकता तुमच्या हिशोबाने. प्लस आता 4 + 1 + 1, 4 + 1 + 1, टोटल झाले 6. ओके. म्हणजे इथं पण तुम्हाला 78चा स्क्वेअर किती आला आहे, 78 स्क्वेअर किती आला, 6084. ही आहे वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड. ओके. माझा जसं सल्ला ऐकायचा असेल तर वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. हा क्वेश्चन 4 वेळा रिपीट करा, तुमच्या मनाने क्वेश्चन सॉल्व करा. वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन, डबल डिजिटचे वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन तुम्ही सॉल्व करा. आणि कॅल्क्युलेटरवरती पाहिजे तर तुम्ही आन्सर नंतर चेक करा. बरोबर आलं, प्रॅक्टिस चांगली, चुकत असेल परत रिव्हर्स तुम्ही व्हिडिओ बघा की नेमकं काय करायचं आहे. आपण अजून एक स्क्वेअर घेऊया, अजून एक नंबर घेऊया. सपोज आता वैदिक मॅथमॅटिक्स, मी इथून पुढे वैदिक जे काय आहे ते वैदिक मॅथमॅटिक्सच्या पद्धतीनेच तुम्हाला शिकवणार आहे. ओके. कारण मला वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड सोपी वाटते म्हणून मी वैदिक मॅथमॅटिक्सनंच हे सोडवणार आहे. हे थोडीशी जागा करतो मी. चला एक्झाम्पल घेऊया. सपोज आता कुठलं घ्यायचं,
आता 36 घेऊ. ओके, एक काम करूया, 33 घेऊया. ओके, आपल्याला 33चा स्क्वेअर काढायचं आहे. काय करायचं, पहिल्यांदा पार्टिशन करायचं आणि एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची. या 3चा स्क्वेअर इकडं, 3 स्क्वेअर कुठे लिहायचा, इथे लिहायचा. 3चा स्क्वेअर किती येतो, 9 येतो. पण काय सांगितलं तुम्हाला, डबल डिजिटमध्ये लिहायचं आहे, म्हणून तुम्हाला फक्त 9 न लिहिता इथं 09 लिहायचं आहे राईट हँड साईडला. इकडचा जो 3 आहे त्याचा पण परत स्क्वेअर करायचा आणि इकडं लिहायचं 9. 09 लिहिलं तरी चालेल, इकडं नाही लिहिला तरी चालेल, काही फरक पडत नाही. बट जो राईट हँड साईडला हा जो आहे हा डबल डिजिटमध्येच आलाच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढं काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार आणि त्याला परत 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथे काय करायचं आहे, 3 × 3 × 2 हे करायचं आहे. कोणतं, हे 3 × 3 आणि परत त्याला × 2. म्हणजे 3 3 जा 9, 9 2 जा 18. 18 आलं की त्यातला जो लास्ट डिजिट आहे तो 18 इकडे आणि 1 इकडे, या टाईपमध्ये लिहायचा आहे. मग आता ॲडिशन, 9 इकडे 8 इकडे, 9 + 1 0, 1089. हे लक्षात आलं. मग 33चा स्क्वेअर किती आला, 1089. याच पद्धतीमध्ये आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. 130, एक सेकंड, 139. आता 3 डिजिट नंबर आहे, काही नाही करायचं. जो लास्ट डिजिट आहे युनिट प्लेसवरचा त्याला सेपरेट करा. युनिट प्लेसवरचा डिजिट मी सेपरेट केलेला आहे. ठीक आहे, इकडं हॉरिझॉन्टल लाईन. पार्टिशनच्या राईट हँड साईडला 9चा स्क्वेअर 81 इकडे, आणि लेफ्ट हँड साईडला 13चा स्क्वेअर किती येतो, 169. हे पाठ पाहिजेत, 1 to 30पर्यंतचे स्क्वेअर तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. इथं 13चा स्क्वेअर काढत बसायला तुम्हाला वेळ नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला 13चा स्क्वेअर काढावा लागत असेल तर तो तुम्ही महाराष्ट्रातल्या कमीत कमी लाखभर पोरांच्या पाठीमागं आहात, हे लक्षात घ्या. आणि त्या केसमध्ये तुमचं स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये मार्क मिळणं इम्पॉसिबल आहे, हे डोक्यात धरून चला. तुम्हाला त्यांच्या पुढं जायचं आहे, तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिस करावीच लागेल, लक्षात ठेवाव्याच लागतील काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत. ओके, 13चा स्क्वेअर किती आला, 169. आता काय करायचं आपल्याला, 13 × 9 × 2 करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, परत 30पर्यंतचे टेबल माहीत पाहिजेत आपल्याला. काय मल्टिप्लिकेशन आहे, 13 9 चा 117, 13 9 17 10 मल्टिप्लाय बाय 2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की पुन्हा आन्सर किती येतं, सर 234 आन्सर येतं. ओके, मग 234 मधला हा 4 काय आहे, सेपरेट करायचा. तो कुठे लिहायचा, या पार्टिशन लाईनच्या जस्ट राईट हँड साईडला 8च्या खाली. ओके, आणि उरलेले नंबर त्याच्यासमोर असे या टाईपमध्ये तुम्हाला लिहायचे. आता करायची यांची ॲडिशन. इथे काहीच नाही म्हणजे इथं 0 घ्यायचं सरळ. मग 1ला 1, 8 4 12 2, कॅरी 1, 9 3 12 + 1 13, 13ला डाऊन 3, कॅरी 1, 6 + 2 8 + 9, आणि हा 1 ॲज इट इज खाली येणार कारण इथं 0 असणार आहे. यांची ॲडिशन करायची. तो 139चा स्क्वेअर किती आला, 19321. या टाईपमध्ये तुम्हाला 139चा स्क्वेअर तुम्हाला भेटून जाईल. ओके, हे लक्षात आले. अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता थोडंसं मोठं एक्झाम्पल घेतो. या टाईप तुम्हाला असे सोप्या टाईपचेच एक्झाम्पल येणार आहेत. मोठ्या जे अवघड आता मी घेणार आहे त्या टाईपचं येणार नाहीत मोस्टली, तरी पण मी तुम्हाला सांगतोय. सपोज तुम्हाला आता स्क्वेअर विचारला आहे 768चा. ओके, 768चा तुम्हाला स्क्वेअर विचारलेला आहे. याच्यामध्ये पण काय करायचं, 8ला सेपरेट करायचा, 76ला सेपरेट करायचा. ओके, 8चा स्क्वेअर 64 या ठिकाणी लिहिला. आता 76चा स्क्वेअर माहिती आहे का तुम्हाला, ऑब्विसली माहीत नाही आहे. ओके, मग या टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं, रफमध्ये परत जायचं दुसरीकडं, 76 घ्यायचा आणि परत वैदिक मॅथमॅटिक्सच्याच पद्धतीनं सेपरेटली याचा स्क्वेअर काढून घ्यायचा. 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 42, 6 7 जा 42, मल्टिप्लाय बाय पुन्हा 2 करायचं त्यांना, 42 2 जा 84. मग ॲडिशन किती आली, 6 7 7 5. म्हणजे 76चा स्क्वेअर किती आला, 5776. तो इथे आपल्या ओरिजिनल क्वेश्चनमध्ये लिहायचा. खाली काय लिहायचं आहे, 76 × 8 × 2. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे. हां, आता मी काय म्हटलं, एवढं मोठं एक्झाम्पल तुम्हाला स्कॉलरशिपला येणार नाही आहे, फक्त तुम्हाला सवय असावी किंवा माहीत असावं म्हणून मी इथं घेतो आहे. 76 × 8 × 2.
ओके, आता या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करावं लागणारच आहे, याला काही ऑप्शन नाही आहे. ओके, 76 टू जा आपण हे डायरेक्टली काढू शकतो. 152 मल्टिप्लाय बाय 8 करू शकतो. 76 टू जा 37 हां बरोबर 152 मल्टिप्लाय बाय 8 याचं मल्टिप्लिकेशन आलं 1606 1216 त्यातला हा शेवटचा 6 या साईडला उरलेले नंबर 121 या टाईपमध्ये तुम्ही इथं लिहू शकता. ओके, आता करायची यांची ॲडिशन. जिथं कोण नाही तिथं 0 देऊन टाकायचा. करा ॲडिशन. 4 6 + 6 12 कॅरी 1 6 + 2 8 7 + 2 9 7 + 8 7 + 1 8 आणि 5 0 म्हणजे 768चा स्क्वेअर किती आला आहे तुमचा इथं 589824. लक्षात आले. तर ही आहे आपली वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड. ही मेथड तुम्ही पाहिजे तर 4-5 वेळेला रिव्हिजन करा, रिपीटमध्ये बघा. ठीक आहे, मला वाटतं ही सोपी आहे, पटपट होतं कॅल्क्युलेशन याने. आता लक्षात घ्या इथं हा जो नंबर आहे हा नंबर खूप मोठा आहे. या टाईपची स्कॉलरशिपला तुमच्या लेवलला येणार नाहीत एक्झाम, पण तरी तुम्हाला माहिती असावं म्हणून इथं लिहिलेलं आहे. जर आलाच 76ला सेपरेट काढून घ्यायचं, हे टेक्निक तुमच्या डोक्यात पाहिजे. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला 139 33 या टाईपचे तुम्हाला कन्फर्म येणार म्हणजे येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. हे झालं मल्टिप्लिकेशन मेथड वापरून स्क्वेअर फाइंड आउट करायची मेथड. पुढं युझिंग फॉर्म्युला a+b² आणि a-b². आता हे जे फॉर्म्युला आहेत हे ॲक्च्युली तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणून त्याचा यूज केलेला आहे. कुठले 8th स्टँडर्डमध्ये एक्सपान्शन फॉर्म्युला SSC बोर्डासाठी 8th स्टँडर्डमध्ये एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणून याचा स्टडी आहे. आता तुम्हाला नाही आहे, बट आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार तुम्हाला हे एक्सपान्शन फॉर्म्युले 7वीमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार तुम्हाला हे 7वीमध्ये विचारले जाणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. सो आपला असो किंवा नसो आपल्याला स्टडी करायचं आहे स्कॉलरशिपसाठी. जेव्हा सिलेबसमध्ये असेल तेव्हा त्याचं बघून घेऊ. आता काय करायचं आहे तुम्हाला, परत तो मागचाच एक नंबर घेऊया आपण 78. मला याचा स्क्वेअर काढायचा आहे. ओके, आता 78 हा जो नंबर आहे याला मी मगाशी म्हटलं एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये फक्त 78 बरं का, वरचा स्क्वेअरला मी हात लावत नाही आहे. 78ला मी 70 + 8 असं लिहू शकतो का? इझी वेनी यस सर लिहू शकतो. लिहू शकतो ना. तर मग 70 + 8 या टाईपमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता हा जो 70 + 8 आहे हा तुम्हाला a+b ब्रॅकेट स्क्वेअर सारखा दिसतोय का रे? पहिला जो आपला ऑप्शन दिलेला आहे बघा बरं, a+b ब्रॅकेट स्क्वेअर सारखा दिसतोय का? येस सर दिसतोय. मग या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आली आहे 70 आली आहे आणि b ची व्हॅल्यू आली आहे 8. हे लक्षात आलं. मग आता तुम्हाला a+b² फॉर्म्युला काय आला आपला, पहिल्यांदा a चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 × a × b आणि पुन्हा b चा स्क्वेअर. ओके, हे काय आलं का मग अशी आपण वैदिक मॅथमॅटिक्समध्ये 2ने मल्टिप्लाय केलं होतं, हा 2 एक्स्ट्राचा तिथे येतो. हे काय येतो हे तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलं जाईल, फक्त येतो हे लक्षात ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 2ab जेव्हा प्लस असेल तेव्हा +2ab, मायनस असेल तेव्हा -2ab हे लक्षात ठेवायचं आहे तिथं. ओके, आता ह्यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर a² जागेवर येणार 70चा स्क्वेअर प्लस 2 × 70 × 8 प्लस इथं 8चा स्क्वेअर. 70चा स्क्वेअर येत असेल डायरेक्टली तर चांगली गोष्ट आहे, नसेल येत तर आपली वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड. 70ला वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड कशी वापरायची, इथं 70 घेतलं, पार्टिशन केलं, 0चा स्क्वेअर डबल डिजिट 0 0 लिहायचा, 7चा स्क्वेअर 49, पुन्हा 7 0 जा 0 मल्टिप्लाय बाय 2 अगेन 0 म्हणजे हे 0 0च येणार सगळं आणि यांची ॲडिशन येणार 4900. सो इथं 70चा स्क्वेअर किती आला आपला 4900 प्लस 2 × 70 × 8. आता इथं तुम्ही कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीनं करू शकता. मला जे सोपं वाटते ते मी करतो. 8 2 जा 16, 16 7 जा 112, 16 7 जा 112 आणि 70चा हा 0 तो इथं मी तसाच देऊन टाकला आणि प्लस 8 8 जा 64. याची करायची ॲडिशन. आता हॉरिझॉन्टल ॲडिशन येत असेल तर हॉरिझॉन्टल करा, व्हर्टिकल करायची असेल तर व्हर्टिकल करा. ठीक आहे, मी व्हर्टिकल करतो. त्यामुळे का करायचं, व्हर्टिकल केल्याने कुठल्याही प्रकारचं चुकण्याचे चान्सेस कमी होतात. सो प्लस
6 + 2 8, 9 + 1 0, कॅरी 1, 6084 ही तुमची ॲडिशन. दिस इज द 6084 ही तुमची 78चा स्क्वेअर आला. कुठला फॉर्म्युला वापरून. ओके, मेथड सांगतोय तुम्हाला, जी लक्षात राहील ती करायची. ओके, ॲक्च्युली फॉर्म्युल्याची जी मेथड आहे ही ॲक्च्युली 100च्या जवळ किंवा 200च्या जवळ जे असतात ना नंबर्स, त्यांच्यासाठी फार उपयोगाची आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठी फार उपयोगाची असते. फॉर एक्झाम्पल आपण एक पुढचा एक्झाम्पल घेऊया. 97. मला 97चा स्क्वेअर काढायचा आहे. इथं मी या 97ला असं लिहू शकतो का रे, 90 + 7चा स्क्वेअर. येस सर, लिहू शकतो. यालाच अजून एक पद्धतीने लिहू शकतो का रे मी, 100 - 3चा स्क्वेअर. दोन्ही पद्धतीने, दोन्ही मेथडने आपण लिहू शकतो. A+B मध्ये पण लिहू शकतो, A- B मध्ये पण लिहू शकतो. आता मला जर तुम्ही विचाराल, म्हणजे माझं ओपिनियन जे विचाराल, तुम्हाला जे काय सोपं वाटतं हे तुम्ही ठरवा. मला जे ओपिनियन विचाराल तर 100 - 3 हा मला इझी वाटतो. ओके, हा मला काय करतो, हा मला इझी वाटतो. आपण दोन्ही मेथड बघूया. ओके, याचा आपण पाहिजे तर कलर चेंज करूया. एकच मिनटं, म्हणजे तुम्हाला दोन वेगळ्या गोष्टी लक्षात येतील. ओके, आता 90 + 7 आणि 100 - 3. चला आधी 90 + 7 करूया. 90 + 7 स्क्वेअर आहे. सगळ्यात आधी काय करायचा, जो पहिला नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा, जो शेवटचा नंबर आहे त्याचा पण स्क्वेअर लिहायचा. मध्ये प्लस आहे म्हणून दोन्हीकडे प्लस प्लस. आणि इथं मध्ये काय लिहायचं, 2 × 90 × 7 दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता याला सोडवायचं. 90चा स्क्वेअर जर तुम्ही काढला तर 8100 येतो. ओके, नाही का आलं, आपली वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड वापरायची. पुढं 7चा स्क्वेअर 49, दोघांचं ॲडिशन करायची असती. ओके, मी ॲडिशन करून घेतो. 8149 प्लस याच्यामध्ये काय करायचं आहे, हा जो मधला भाग राहिला आहे आपला याचं मल्टिप्लिकेशन. ओके, 7 × 2 = 14, 14 × 9 = 14 × 9 = 1 मिनिट, 14 14 17 14 12 14 9 26 हां, 14 × 9 = 126 आणि शेवटी 0 ॲज इट इज. मग यांची ॲडिशन 9, 6 + 4 10, कॅरी 1, टोटल 4, 8 1 + 8 + 1 9409 हे तुमचं उत्तर आहे. हे कसं केलं, 90 + 7ने यूज करून. ओके, लक्षात आले. आता पुढचं हेच एक्झाम्पल मी काय करतो, 100 - 3चा यूज करतो. आता हा A - Bचा स्क्वेअर आहे. ओके, मग सगळ्यात पर्यंत सेम आहे, याचा स्क्वेअर लिहायचा 100 स्क्वेअर, याचा स्क्वेअर लिहायचा 3 स्क्वेअर. मायनस आहे तर आधी मायनस दुसरा प्लस. ओके, जेव्हा प्लस होता, नीट बघा, जेव्हा प्लस होता तेव्हा दोन्हीकडे मी प्लस प्लस लिहिलेला आहे. पण जेव्हा मायनस आहे तेव्हा पहिला मायनस आहे, दुसरा प्लस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सेंटरला काय येणार, 2 × 100 × 3. ठीक आहे, आता 100चा स्क्वेअर 100 × 100 म्हणजे हे होतं 10,000. ओके, त्याच्यामध्ये प्लस करायचं. काय प्लस करायचं आहे, 3चा स्क्वेअर प्लस करायचा आहे. हा प्लस आहे ना, 3चा स्क्वेअर 100 स्क्वेअरमध्ये +3, कारण 100 पण पुन्हा प्लसच येणार आहे. स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. सो या दोघांची ॲडिशन आली 10009. यातनं काय मायनस करायचं आहे, हे मायनस करायचं आपल्याला. 2 × 100 × 3. आता 3 × 2 = 6, 6 × 100 600, म्हणजे मायनस तुम्हाला काय करायचं आहे, 600 मायनस करायचं आहे. सबट्रॅक्शन करा. 9मधनं 0 गेला, 9च राहिला. 0मधनं 0 गेला, 0 राहिला. आता हे 6 आहे. ओके, मग इथं तुम्हाला आता कॅरी वगैरे करून करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करताय तर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हा पूर्ण 100 आहे आणि हा 6 आहे. 100मधनं 6 केले तर तुमचा आन्सर 94 यायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. इथं कॅरीची कॅल्क्युलेशन तुम्ही वाचवली पाहिजे स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी. नॉर्मल विद्यार्थ्यांनी ते कॅरी वगैरे करत राहा, हे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तुमची. इथे एक तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 100 आहे, 100मधनं 6 गेले 94 मी डायरेक्ट लिहू शकतो. ओके, ही एक मेथड आहे. या मेथडवरती पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, काही सांगता येत नाही, किंवा आता विचारू शकतात म्हणण्यापेक्षा स्क्वेअरचे क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला जी इझी मेथड वाटेल ती करा. मला विचाराल तर ही वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड सगळ्यात सोपी आणि फास्ट होते. ओके, ही झाली सेकंड मेथड बाय युझिंग फॉर्म्युला. पुढं आता इथून थोडंसं लॉजिकवाली क्वेश्चन्स आहेत. नंबर्स एंडिंग विथ झिरोज ॲट युनिट प्लेसेस. एखादा
एखादा नंबर दिला आहे आणि त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे. सपोज 60 स्क्वेअर, युनिट प्लेसला काय आहे? 0 आहे. आता आपण एक पॉईंट बघितला होता मागच्या व्हिडिओमध्ये, जर एखाद्या नंबरमध्ये जितके 0 असतील त्याच्या डबल 0 हे त्याच्या स्क्वेअरमध्ये पाहिजे. बरोबर, लक्षात येते मी काय पॉईंट, आपला पॉईंट कुठं बघितला होता बघा, हा पॉईंट आपण इकडे बघितला होता. काउंट ऑफ झिरोज ॲट द एंड मस्ट बी इवन, कोणत्या परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या. हा पॉईंट नाही, खालचा पॉईंट. नोट हिअर डॅट काउंट ऑफ डेसिमल डिजिट्स इन परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबरमधल्या डेसिमल डिजिटचा जो काउंट आहे, इट इज ऑलवेज ट्वाईस ऑफ द काउंट इन द नंबर. ओके, ओरिजिनल नंबरमध्ये जो डेसिमल डिजिट्स आहे त्याच्या काउंटिंगच्या डबल डेसिमल डिजिट्स हे परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये असतं. सेम इज द केस विथ काउंट ऑफ 0. म्हणजे स्क्वेअरमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्या डबल तुम्हाला काय पाहिजे, इथं 2 0 पाहिजे. इंटू 2 करून इथं किती होते? 1 0 आहे, त्याच्या डबल 2 0 पाहिजेत मला इथं. हे लक्षात आलं? ही ट्रिक आहे. ओके, मग आता हे कसं सॉल्व करायचं? 0चा क्वेश्चन कसं सॉल्व केला आपण? 2 0 द्यायचं. आता उरला कोणता डिजिट? 6 उरला, त्याचा स्क्वेअर किती? 36, त्याच्यासमोर लिहून टाका, झाला आन्सर. 60चा स्क्वेअर 3600, संपला आन्सर. 10चं पण तसंच आहे, 10 स्क्वेअर. आपला 10चा स्क्वेअर माहिती 100 आहे. 0 किती आहेत? सिंगल आहेत. परफेक्ट स्क्वेअर नंबर किती यायला पाहिजेत? 2 0 यायला पाहिजेत, त्याच्यात डबल झाले पाहिजेत. बरोबर, राहिला 1. 1चा स्क्वेअर इथं 1 लिहून टाका. 10चा स्क्वेअर किती आला? 100. आत्ता मागच्या पेजवरती आपण कुठला स्क्वेअर बघितला होता? 100चा स्क्वेअर बघितला होता, बरोबर की नाही? हा बघा इथे 100चा स्क्वेअर बघितला होता. आता हे कसं काढलं होतं बघा मी माझ्या डोक्याने. ओरिजिनल क्वेश्चनमध्ये ज्याचा स्क्वेअर ज्या नंबरचा स्क्वेअर विचारला आहे त्याच्यामध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. म्हणजे आन्सरमध्ये किती 0 यायला पाहिजेत? 4 0 यायला पाहिजेत. मग येणार 1 2 3 4 0. आणि उरला कोणता डिजिट? हा 1 उरला, बरोबर. याचा स्क्वेअर इकडे येणार. 1चा स्क्वेअर किती आहे? 1 आहे. सो 100चा स्क्वेअर किती आला? 10,000, जे मग कशी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं होतं. ठीक आहे, लक्षात आलंय? पुढं मग असं तुम्ही कोणत्याही नंबरचा विचारू शकता, काढू शकता पटपट. 120चा स्क्वेअर सिंगल 0 आहे म्हणजे डबल 0 यायला पाहिजे. उरला 12, त्याचा स्क्वेअर 144, म्हणजे 120चा स्क्वेअर किती आला? 14400, 14,400. लक्षात आलंय? म्हणजे हे जे नंबर्स आहेत ना, यांच्या तुम्ही पटकन काय करता, तुम्ही पटकन स्क्वेअर फाइंड आउट करू शकता व्हेरी इझिली. आणि याचाच उपयोग तुम्हाला ॲप्रॉक्सिमेशन मेथडमध्ये होणार आहे जेव्हा तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया परत. समजा आता 560चा स्क्वेअर विचारला तुम्हाला आता. ओके, एवढा मोठा विचारणार नाही, बट तरी मी तुम्हाला सांगतो. 560चा स्क्वेअर विचारला. सिंगल 0 म्हणजे आन्सर परफेक्ट स्क्वेअर नंबर, याचा जो काही स्क्वेअर प्रोडक्ट येणार आहे किंवा स्क्वेअर नंबर येणार आहे त्याच्यामध्ये 2 0 असणार आहे, हे तर नक्की आहे. या 1चे झाले 2, बरोबर, डबल झाले. आता उरला 56. 56चा स्क्वेअर माहिती आहे का तुम्हाला? पाठ आहे का? नाही, माझाही पाठ नाही आहे. मग काय करायचं? आपली वैदिक मॅथमॅटिक्स. 56, 6चा स्क्वेअर इकडे, 36, 5चा स्क्वेअर इकडे, 25, दोघांचं मल्टिप्लिकेशन 30, त्याला परत 2ने मल्टिप्लाय 60. 60ला मी असं फोडून लिहिलं, 1 0 इकडे, बाकीचे नंबर इकडे. ॲडिशन 6 3 11, 1 कॅरी 3, 3 1 3 6. मग ह्या 56चा स्क्वेअर कुठं लिहिला? इकडे लिहिला, 3 1 3 6. म्हणजे 560चा स्क्वेअर किती आला तुमचा? 560चा स्क्वेअर किती आला? 313600. पाहिजे तर कॅल्क्युलेटरवरती चेक करा. लक्षात आलं? तर असे जे नंबर्स आहेत ज्यांचा एंड 0नी होतो ते तुम्हाला या टाईपमध्ये शोधायचे आहेत. अजून एक मोठा नंबर घेऊया आपण पाहिजे तर. 30,000. ठीक आहे, 30,000 याचा स्क्वेअर विचारला. घाबरायचं नाही, सरला मोठा नंबर आहे, कसं करायचं? घाबरायचं नाही. 0 काउंट करा किती आहेत? 1 2 3 4. 4 0 आहेत, म्हणजे जो स्क्वेअर असणार आहे त्याच्यामध्ये किती 0 असणार आहेत? 4 2 8 0 असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 0 असणार आहे. उरला कोणता नंबर? 3. 3चा स्क्वेअर काय आहे? 9. तो या सगळ्यांच्या आधी लिहून टाका, झालं उत्तर तुमच्या समोर आहे. ओके, लक्षात आलं हे सगळं? ओके, मग असा कुठलाही नंबर दिला ज्याचा एंड 0ने होत आहे त्याचं तुम्ही इझिली स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. स्क्वेअरसाठी बरं काय. पुढचा पॉईंट आहे द नंबर एंडिंग विथ
5 ॲट द युनिट प्लेस. ओके, हा सगळ्यात सोपा आहे. याच्यामध्ये मी फक्त 2-3 एक्झाम्पल घेणार आहे आणि पुढचा घेणार आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही करायचं नाही आहे. बघा, डायरेक्ट मोठा नंबर घेतो 75. ओके, याच्या युनिट प्लेसवरती काय आहे? 5 आहे. याला परत सेपरेट करायचं. ओके, सेपरेट केला. एका साईडला 5 आहे, दुसऱ्या साईडला 7 आहे. 5चा स्क्वेअर करायचा, तो खाली यायचा 25. ओके, आता ही वैदिक मॅथमॅटिक्स सांगत नाही आहे ही मी 5चा एक वेगळा पॅटर्न सांगतोय तुम्हाला. आता या केसमध्ये जेव्हा इकडे तुम्हाला लिहायचं आहे तेव्हा 7 × 7 + 1 करायचा असतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही नंबर सिस्टीम बघता 7च्या पुढचा नंबर कोणता आहे? 8, बरोबर. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ते इथं लिहायचं असतं. लक्षात आलंय? अजून एक एक्झाम्पल घ्यायचं. सपोज आता मी घेतलं 105. याचा स्क्वेअर काढताना सगळ्यात पहिल्यांदा 5चा स्क्वेअर 25 लिहून घ्यायचा. इकडे येताना 10 आणि 10च्या पुढचा नंबर म्हणजे 11 या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहायचं असतं. 10 × 11 किती होणार आहे? 110. ते याच्या पुढे लिहायचं. हे तुमचं आन्सर आहे. एवढं सोपं आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ पाहिजे तर 155. 5चा स्क्वेअर 25. 15च्या ठिकाणी 15च्या पुढचा नंबर कोणता आहे? 16. मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 15 × 16. हा त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ओरली येत असेल तर ओरली करा, नसेल येत तर तुम्ही साईडला रफमध्ये करू शकता. तर याचा आन्सर येतो 16×85 240. मग 155चा स्क्वेअर किती आला? 155चा स्क्वेअर किती आला? 24025. या टाईपमध्ये तुम्हाला ज्याचा एंड 5 न होत असेल त्या टाईपसाठी ही मेथड वापरायची असते. पुढचा नंबर घ्यायचा 5 सोडून त्याच्या पुढचा नंबर. म्हणजे थोडक्यात जर मी सांगायला गेलं, सपोज इथं ए आहे आणि युनिट डिजिटला 5 असेल तर इथं काय लिहायचं? 25 लिहायचा प्लस याच्या पुढे जो नंबर येणार आहे तो ए × a+1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जो नंबर असेल तो तिथे लिहायचा आहे. ओके, तसंच आपण 25चा स्क्वेअर किती बघितला? 625, बरोबर. आता 25चा स्क्वेअर करताना 5चा किती झाला? 25 झाला. 2च्या पुढचा नंबर किती आहे? 3 आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 6, हा तुमचा नंबर आला 625. तसंच 15चं आहे. 15चा स्क्वेअर इथं 25, 1च्या पुढचा नंबर 2 आहे म्हणून 1 × 2 केला, सो इथं 2 आला. 15चा स्क्वेअर किती आला? 225. या टाईपमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ओके, लक्षात आलं आहे? सोपं आहे. कुठलाही नंबर घ्या, कुठलाही नंबर घ्या. ओके, कुठलाही 95 घ्या आता. ओके, 95 घ्या. 5चा स्क्वेअर 25. 9च्या पुढचा नंबर कोणता आहे? 9 आणि त्याच्या पुढचा नंबर 10. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 × 10 = 90. फक्त त्याच्यासमोर लिहून टाका, बाकी काही करायचं नाही. झाला 95चा स्क्वेअर. आन्सर किती आलं? 9025. हे तुमचा आन्सर आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा आहे आता नंबर एंडिंग विथ 1. नंबर्स एंडिंग विथ 1 सोपं आहे, काय नाही. 81 घ्या. 81चा स्क्वेअर घ्या. ओके, 1चा स्क्वेअर 1, 8चा स्क्वेअर 64. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8 × 1 = 8, 8 × 2 = 16. किंवा मी तर डायरेक्टली म्हणू शकतो आता 1साठी याची डबल 8 × 2 16. ओके, आता हे करताना थोडी गडबड काय होती? आता इथं 64161 हे आन्सर नाही आहे, हे रॉंग आहे. ओके, आता इथं गडबड काय होती? इथं 1 घ्यायचा, हा 6 घ्यायचा, हा जो 1 आहे हा याच्यात ॲड करायचा, म्हणजे 4 + 1 इथं 5 येतं आणि हा 6 असाच घ्यायचा. हे इथं गडबड होती, हे लक्षात राहत नाही. ठीक आहे, असं होतं. त्यापेक्षा मी सरळ म्हणेन की ज्यांचा हे पुस्तकात दिलेलं आहे, बरं का, हे पुस्तकात दिलेली मेथड सांगितली, त्यापेक्षा मी सरळ म्हणेन 81 घ्या. आपली वैदिक मॅथमॅटिक्स 1चा स्क्वेअर 01 लिहा, 8चा स्क्वेअर 64 लिहा, दोघांचं मल्टिप्लिकेशन 8 × 1 = 8 आणि पुन्हा 8 × 2 = 16. या टाईपमध्ये 16 लिहिलं, ॲडिशन करा, आन्सर तुमचं समोर येईल. कारण काय की हे जे ॲडिशन आहे इथली, ही ॲडिशन तुमच्या लक्षात राहत नाही किंवा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही लवकर की ती का करायची असते. ओके, ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपली सरळ वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड वापरा. या केससाठी असं मी म्हणेन, पुस्तकात दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितली. बऱ्याच पुस्तकामध्ये ही मेथड दिलेली आहे, त्यामुळं मी इथं तुम्हाला शिकवलेली आहे.
सांगितलेली आहे, पण मला ती जास्त पटत नाही. कारण इथे जो हा प्लस करावा लागतो तो प्लस करताना गोंधळ होतो, बऱ्याचदा तो लक्षात येत नाही, त्यामुळे आन्सर चुकण्याचे चान्सेस इथं आहेत. वैदिक मॅथमॅटिक्समध्ये आन्सर चुकण्याचे सगळ्यात जास्त कमी चान्सेस. फक्त मेथडची कन्सेप्ट तुमच्या डोक्यात गेली पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. तसं तुम्ही 71चा स्क्वेअर बघा ना, 71चा तुम्हाला स्क्वेअर विचारला, 1चा स्क्वेअर इकडं 1 येणार आहे. ओके, 7चा स्क्वेअर 49 येणार आहे. 7ची डबल, याची डबल किती आली? 14 आली. ह्याच्यामध्ये 1 हा असाच लिहिलेला आहे. हा 1 जो आहे, एकच मिनिट, थोडी गडबड झाली. 1चा स्क्वेअर 1 आला. हा 1 मी असाच लिहिला, हा 4 मी असाच लिहिला. बट इथे लिहिताना या दोघांची ॲडिशन करावी लागते. 9 + 1 10. 10 केल्यानंतर 0 इथं आला. 1 जो कॅरी होणार एक्स्ट्रा तो इकडे ॲड करावा लागतो. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन पुन्हा 4 + 1 5. तर आन्सर तुमचं आता असं येतं 5041. हे सगळं करावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही इथं मला वाटतं 71, 1चा स्क्वेअर राईट हँड साईडला 01मध्ये लिहा. 7चा स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला 49. पुन्हा 7 1 जा 7, पुन्हा 7 2 जा 14. 14 पैकी 4 या साईडला, 1 या साईडला. करा ॲडिशन. 1 4 9 + 1 10 5041. सेमच करतोय, दोन्हीही सेमच आहे. हे दोन्हीही सेमच आहे. ओके, सगळं सेम आहे. फक्त करताना इथं हॉरिझॉन्टल ॲडिशन आहे, आपली व्हर्टिकल ॲडिशन आहे. हॉरिझॉन्टल ॲडिशनमध्ये गडबड होऊ शकते. सो आय सजेस्ट व्हर्टिकल मेथड म्हणजे वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड यूज करायची. ओके, आजचा लास्ट बघूया, स्क्वेअर फाइंड आउट करायची मेथड. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट कसे फाइंड आउट करायचे हे बघूया. इफ अ नंबर कंटेन्स ऑल डिजिट्स ॲज 1, म्हणजे जो नंबर दिला त्याच्यामध्ये सगळे डिजिट हे 1 आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, सपोज 11 आहे, पुन्हा 111 आहे, पुन्हा 1 1 1 1 आहे. ओके, पुन्हा 1 1 1 1 1 आहे. किती झाले? 5 झाले. 1 1 1 1 1 4 5 6 आहे. यांचा तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे. यांचा तुम्हाला स्क्वेअर विचारला आहे. ओके, आता 11चा स्क्वेअर 121 इझिली माहिती आहे मला. ओके, हा इझिली माहिती आहे. पुढं काय करायचं? काही नाही करायचं. किती 1 आहेत काउंट करा. 1 2 3, टोटल 3 1 आहे. ठीक आहे, टोटल काउंटिंग किती आहे? 1चं 3 आहे. मग काय करायचं तुम्हाला इथं 1 2 3 लिहायचं आणि परत रिव्हर्स ऑर्डरमध्ये हा 3, त्याच्या पुढे 2 1 झाला आन्सर. नाही लक्षात आलं? अजून एक बघूया. पुढचा क्वेश्चन, पुढच्या याच्यामध्ये बघा 1 1 1 1 यांचा स्क्वेअर, हे किती वन्स आहेत? टोटल 4 1 आहेत. ओके, टोटल काउंटिंग किती 1ची 4 आहे. मग इथं तुम्हाला आन्सरमध्ये लिहिताना 1 2 3 4 सरळ झालं. आता परत रिव्हर्स ऑर्डरमध्ये 3 2 1. लक्षात आलं? लक्षात आलं? हा झाला याचा आन्सर. अजून एक बघूया, काही प्रॉब्लेम नाही. या केसमध्ये किती वन्स आहेत? टोटल 5 1 आहेत. बरोबर, टोटल 5 1 आहेत. टोटल किती आहे? 5 1 आहेत. आता या 5च्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला रिव्हर्स ऑर्डरमध्ये काउंटिंग लिहायचं. 4 3 2 1. इकडे पण 4 3 2 1 झाला आन्सर. अजून एक प्रॅक्टिससाठी बघूया. आता इथं किती वन्स आहेत? 1 2 3 4 5 6. टोटल 6 काउंटिंग आहे 1चं. म्हणजे माझं काय येणार आहे? 1 2 3 4 5 6. पुन्हा रिव्हर्स ऑर्डरमध्ये 5 4 3 2 1. हे तुमचं आन्सर. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? मग असे तुम्हाला किती मोठा नंबर दिला, ओके, किती मोठा नंबर दिला, सपोज आता मी इथं दिला 1 1, त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करा. टेन्शन नाही घ्यायचं. जास्त झालं का? सॉरी, हे जास्त झालं. 2 कमी करतो. हे खूप जास्त झालं, एवढं मोठं होणार नाही आहे, होईल, पण ते आपल्याला आता लर्न करायचं नाही आहे. कारण त्याच्यामध्ये ॲडिशन करावं लागतं थोड्याशा, त्यामुळे ते आपल्याला लर्न करायचं नाही आहे. किती झाले टोटल? 1 1 2 3 4 5 6 7 8 9. 9पर्यंतच घेऊ. 10मध्ये डबल डिजिट गेलं की तुम्हाला ते ॲडिशन वगैरे करावं लागते, त्यामुळे मी इथं घेत नाही आहे. ते तुम्हाला पुढं जेव्हा तुम्ही 11वी 12वीला जाताल तेव्हा तुम्हाला ते आहे, आत्ता नाही. किती 1 झाले? 1 2 3 4 5 6
7 8 9. मग इथे लिहायचं 1 2 3 4 5 6 7 8 9. परत उलटं जायचं 8 7 6 5 4 3 2 1. दिस इज युअर आन्सर. याचं स्क्वेअरचा आन्सर आहे. लक्षात आलं. आपण 6 प्रकार बघितले स्क्वेअर फाइंड आउट करायचे. त्याच्यामध्ये 3 ते 4 जे आहेत ते छोटेसे शॉर्ट ट्रिक्स आहेत, ज्याचं तुम्हाला पटकन तुम्ही स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. ओके. ज्याचा डिजिट एंड 1नी होतो याचंच बघितलं, दोन्ही मेथड बघितलं, ही बघितली. माझं सजेशन आहे, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. वैदिक मॅथमॅटिक्सचा यूज करा. पुन्हा लास्ट युनिट प्लेसला 5 आहे आणि युनिट प्लेसला 0 आहेत. याचे पण कसे स्क्वेअर पटकन फाइंड आउट करायचे ते बघितलं. आणि याच्यावरतीच आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे पॉईंट बघितले होते, हे बघा इथं कुठे गेलं, इथं नाही, मागे. नेसेसरीली रिमेंबर द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर्स अँड सम की नंबर्स लाईक 31 41 51 60 70 80 91 35 55. या नंबरचे तुम्हाला लक्षात ठेवायचे स्क्वेअर्स किंवा फाइंड आउट करता आले पाहिजेत पटपट. ठीक आहे, शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत. याच्यामध्ये बघा काय होतं, की नंबर्स का म्हटलं मी, युनिट डिजिट बघा 1 आहे, जे आपण आत्ता पुढे बघितलं, त्याचा स्क्वेअर कसा काढायचा मागं बघितलं. युनिट डिजिट 0 आहे, त्याचा स्क्वेअर कसा काढायचा ते बघितलं. युनिट डिजिट 5 आहे, त्याचा पण स्क्वेअर कसा काढायचा ते बघितलं. हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ज्याच्यामुळे आपण पटकन स्क्वेअर काढू शकतो आणि स्क्वेअर रूट पण काढू शकतो. ठीक आहे. तर हे सगळे मेथड्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे, प्रॅक्टिस करायची. तर रफ पेज पाहिजे, कुठलाही नंबर घ्या, त्याचा स्क्वेअर करा. वैदिक मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस जास्त करा. ओके, वैदिक मॅथमॅटिक्सची जास्त प्रॅक्टिस करा. जनरली मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ती करा, बट स्कॉलरशिपच्या मुलांसाठी मी सांगेल वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड यूज करा, जी आपली अँशियंट इंडियाची मेथड आहे, सगळ्यात बेस्ट आहे, मला फार आवडली आहे. ठीक आहे, हे माझं पर्सनल अनुभव आहे. याच्यामुळे कॅल्क्युलेशन्स फास्ट होतात, चुकत नाहीत. फक्त मेथडची कन्सेप्ट नीट समजून घ्या. ठीक आहे. वैदिक मॅथमॅटिक्स मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा लागू होते, पण त्याचा व्हिडिओ पण नंतर कधीतरी मी टाकेलच. ठीक आहे. टाईप्स ऑफ मल्टिप्लिकेशन 9 ते 10 प्रकारचे मल्टिप्लिकेशनचे टाईप्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. त्या सगळ्या 9 ते 10 मल्टिप्लिकेशनच्या टाईप्समध्ये वैदिक मॅथमॅटिक्सचं मल्टिप्लिकेशन एक नंबर आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. हा माझा पर्सनल अनुभव आहे. बाकी तुम्हाला जे इझी वाटतं ते तुम्ही करू शकता, माझं काही नाही आहे. बट स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी वैदिक मॅथमॅटिक्स आलंच पाहिजे. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. लाईक करत चला, एका लाईकनं काही फरक पडणार नाही आहे. जर कोणी तुम्ही नवीन असता तर या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या कोणी ओळखीमध्ये जर असतील, त्यांच्या स्टडीसाठी घरी बसल्या बसल्या अभ्यास करायचा असेल, त्यांनी कुठला क्लास लावला नसेल, तर त्यांना हा व्हिडिओ, हे चॅनल सजेस्ट करा, शेअर करा त्याची लिंक. ओके. तुम्हाला काही डाऊट असेल, तुमचे कॉमेंट्स ओपन आहे, तुमचे डाऊट्स कॉमेंट्समध्ये लिहा. सजेशन असेल कॉमेंट्समध्ये लिहा. अजून कशावरती व्हिडिओ पाहिजेत ते पण तुम्ही त्या कॉमेंट्समध्ये लिहू शकता. सध्या आपला फोकस मॅथमॅटिक्सवरती आहे, कारण मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्सचा जो वेटेज आहे ते जास्त आहे. ओके. 75 क्वेश्चन्सपैकी 50 क्वेश्चन्स हे मॅथमॅटिक्सवरती आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये इंटेलिजन्सवरती आहे, त्यामुळे ह्याच्यावरती जास्त भर आहे. तरी जर कोणाला दुसऱ्या विषयाचा हवा असेल, मराठीचा हवा, मराठी आणि इंग्लिशच आहे, इंग्लिश मी शक्यतो घेणार नाही आहे, बट बघू, तरी ट्राय करू. मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्समध्ये जर कोणाला डाऊट असेल तर त्यांनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपण थांबतो इथं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा ते आपण त्याच्या टेक्निक बघणार आहोत. ओके. त्याचबरोबर काही क्वेश्चन्स मी पुढं ॲड केलेले आहेत, ते क्वेश्चन्स पण तुम्हाला होमवर्क म्हणून देईलच, ते तुम्ही सॉल्व करायचे. त्याचं सोल्युशन आपण नंतर बघणार आहोतच नक्की. ओके. चला तर मग आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.